मूल्यवासी बहुजन कर्मचारी संघाचा विजय असो। राष्ट्रीय मूल्यवासी बहुजन कर्मचारी संघाचा विजय असो। राष्ट्रीय मूल्यवासी बहुजन कर्मचारी संघाचा विजय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचा विजय असो। छत्रपती शाहूजी महाराजांचा विजय असो। भगवान बिरसा मुंडाचा विजय असो। साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेचा विजय असो। पेरियार रामस्वामी नायकरांचा विजय असो। भारतीय संविधानाचा विजय असो। गणतंत्र दिवस चिराई हो। गणतंत्र दिवस चिराई हो। काय नाव सर आपलं? माझं नाव दिलीप खराबे आहे। राष्ट्रीय मूल्यवासी बहुजन कर्मचारी संघाच्या आरोग्य शाखेचा पदाधिकारी आहे आणि आमचं आजचा धरणे आंदोलन ह्या विषयावर आहे की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गट ड पदासाठी घेण्यात आलेली सरळ सेवा भरतीमध्ये जी वेटिंग यादी होती 2 नंबरची, त्या उमेदवारावर सुशिक्षित बेरोजगारावर अन्याय झालेला आहे। अन्याय म्हणजे कारण असं झालेलं आहे की पहिल्या वेटिंग यादीमधल्या उमेदवारांना SMS गेले, मेल गेला आणि दुसऱ्या यादीतील लोकांना SMS पण नाही गेला, मेल पण नाही गेला आणि तिसऱ्या यादीच्या पण लोकांना पाठवलं। त्याकरता तेथील उमेदवार तिथं भेटीसाठी गेले निम सरकारला, तर त्यांनी त्या उमेदवारांना धमकावलं, दाटलं, आम्ही पोलीस केस करू, कंप्लेंट करू। नंतर ते अधिष्ठाता राज गजबे यांना भेटले, प्रशासकीय अधिकारी अविनाश शेकापुरे यांना भेटले, त्यांच्याकडूनही समाधानकारक काही उत्तर नाही मिळाले। त्या कारणास्तव ते मुले आमच्या संघटनाकडे आले आणि त्याच्यामध्ये काही 2 मुलं त्यांना तर आता ओरेच झाले, म्हणजे 45 वर्षाच्या वरती झाले, असे ते मुलं आमच्याकडे आले। आम्ही संघटनेच्या माध्यमातून 12 तारखेला आम्ही आंदोलन केलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूरमध्ये आणि तिथले माननीय अधिष्ठाता राज गजबे सर यांना मी भेटलो। त्यांना आम्ही निवेदन दिलं की तिथे एक निम सरकार नावाचे व्यक्ती आहे, सेवानिवृत्त झालेला आहे, तो तिथे सगळी प्रशासनाची ती जी सरळ सेवा भरतीची प्रक्रिया बघत आहे आणि शासनाचा GR आहे 18 जून 2025चा की सरळ सेवा भरती जे शासन करार पद्धतीमध्ये वर्ग ड किंवा वर्ग क या पदावर त्यांना नेमणूक देण्यात येऊ नये, तरी पण ते डावलून त्यांना नियुक्ती देण्यात आली। अधिष्ठाता आम्हाला म्हणतात की आमच्याकडे शासन निर्णय, आमच्या काही पदाधिकाऱ्यांनी माहिती अधिकारामध्ये माहिती मागवलेली आहे पण ती अजूनपर्यंत देण्यात आलेली नाही आहे, म्हणजे त्या निम सरकारचा पाठबळ हे अधिष्ठाता राखून राहिले। म्हणजे याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला ही शंका आहे, कारण की भ्रष्टाचार झाला ही शंका आम्हाला आहे, त्याचा आम्हाला पाठपुरावा करणं चालू आहे। त्याच्यानुसार ही असे प्रक्रिया राहू शकत नाही, कारण यांच्यावर अन्याय झालेला आहे। अविनाश शेकापुरे पण हे प्रभारी प्रशासकीय अधिकारी आहे, ते सुपरला असतात, त्यांच्याकडे 3 पदाचा 4 दिलेला आहे आणि प्रशासकीय अधिकाऱ्याची मागे सीईनी आपला पदोन्नतीची पण ते कमिटीची मीटिंग झाली। आम्ही माननीय सचिव वैद्यकीय शिक्षण सरांना भेटलो, त्यांनी ते प्रशासकीय विभागाकडे पाठवली मान्यतेसाठी, पण आत्ता अजून एक GR आलेला आहे, म्हणजे पत्र आलेलं आहे वरिष्ठांचं की प्रभारी प्रशासकीय अधिकारी यांच्यासाठी आपल्या स्तरावरून नावं सुचवा। पण कशाला प्रभारी हे पद कशाला द्यायचं? प्रशासकीय अधिकारी हे जिम्मेदारीचे पद आहे। प्रभारी पदामध्ये भ्रष्टाचार खूप वाढते, कारण की त्याला माहिती आहे मी 2 महिने 3 महिने 4 महिने आहे, याच्यामध्ये नंतर तर माझं काही नाही आहे। आणि परमानंट जर स्थायी नियुक्तीवाला जर असेल त्याच्यामध्ये तर तो आपल्या हिशोबाने करतात। तसंच जे आमच्या नर्सेस भगिनी बंधू आहे त्यांना जे CNAची जे अट त्यांनी टाकलेली आहे आणि ते CDP हे सगळं अट रद्द करून जे आपल्या कर्मयोगी ओगाटच्या जे आता जे चालू केलेलं आहे जे ट्रेनिंग सेंटर शासनाने त्याच्या माध्यमातून हे राबवण्यात यावे, म्हणजे त्यांनाही न्याय मिळेल। ते इथं आमचा डिपार्टमेंट असं आहे की ते आपत्कालीन आणि अतिमहत्त्वाच्या विभागामध्ये त्या ड्युट्या केव्हा करणार आणि हे अट म्हणजे ह्या ट्रेनिंग केव्हा करणार, याच्यामध्ये सगळं प्रशासनाने सगळं खोडखंडोबा करून ठेवलं। याच्यामध्ये जे आपले राजकीय लोक आहे, माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी लक्ष द्यावे किंवा आमचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ साहेब आहे यांनी याच्यात लक्ष देऊन काहीतरी तोडगा काढण्यात यावा। आम्ही यांना पण वारंवार मंत्रालयात जाऊन आम्ही यांना निवेदन दिले। आमच्या आमचे संघटनेचे अध्यक्ष आहे प्रेमराजजी बोबडे यांच्यासोबत आम्ही निवेदन दिले, चर्चा झाला, पण यांच्याकडून अजूनपर्यंत कोणी तोडगा काढण्याची आलेच नाही। आता जर याचा आम्हाला न्याय नाही मिळाला तर 15 ऑगस्टला आम्ही आझाद मैदान इथे आम्ही ही
अजून धरणे आंदोलन करू. आमची एक मागणी आहे की जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जे अधिष्ठाता राज गजबे आहे, शेकापुरे अविनाश यांना तात्काळ निलंबनाची कारवाई करून यांना इथून बदली करण्यात यावी, नाही तर आम्ही अजून आमरण उपोषण करण्याची आमची इथे तयारी आहे संविधान चौकात. दादा काय नाव आपलं? अविनाश शेंडे, काय सांगाल? राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ, आरोग्य विभाग, प्रदेश महासचिव. आजचं हा आंदोलन आहे. हा आंदोलन महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र परिचर्या परिषद या परिषदेच्या अंतर्गत जेवढा काही तमाम 3-3.5 लाख 4 लाख नर्सेस आहेत त्यांचा रजिस्ट्रेशन असतो आणि त्यांचा दर 5 वर्षांनी रजिस्ट्रेशन रिन्युअलची प्रक्रिया असते. तर 2016च्या अगोदरपर्यंत काही रजिस्ट्रेशनची फीस ही भरून रजिस्ट्रेशन रिन्युअल व्हायचं. मग 2016मध्ये 5 पॉईंट CNEची अट घातली होती. त्याच्यानंतर भारत सरकारने 2020मध्ये एक अधिसूचना काढून ते 25 पॉईंटची अट आहे ती 150 पॉईंटला केली आहे. तर याच्यामध्ये जे CNE किंवा CPD जेव्हा आयोजन करतात तर ती फ्रीमध्ये करत नाही. त्याच्यामध्ये खूप मोठा आर्थिक भ्रष्टाचार होतो. जेव्हा याच्या कंप्लेंट जी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलच्याही वर भारतीय परिचर्या परिषद आहे ज्याला INC म्हणतात, तर INCकडे कंप्लेंट केल्यानंतर 2023मध्ये INCद्वारे एक परिपत्रक काढण्यात आली की ज्या CNE आणि CPD घेतात त्या फ्री ऑफ कास्ट घ्यायला पाहिजे. तर मग जेव्हा त्यांनी परिपत्रक काढला तर महाराष्ट्र परिचर्या परिषदेच्या माध्यमातून ज्या CNE आणि CPD आहेत त्या फ्री ऑफ कास्ट करायला पाहिजे. परंतु जे ऑर्गनायझर आहेत आणि महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल ज्यांना मान्यता देते की तुम्ही जर CNE ऑर्गनाईज केली तर त्याला आम्ही 5 पॉईंटची मान्यता देत आहोत, तर त्यासाठी ते फीस काही ठराविक आयोजक घेतात. तर ती फीस 500 रुपये, कुठे कुठे 800 रुपये आणि कुठे कुठे 1000. आणि जे आंतरराष्ट्रीय हे घेतात तर त्याच्यामध्ये सुद्धा CNE त्यांना मान्यता देतात आणि त्याच्यामध्ये साईटवरती महाराष्ट्र परिचर्या परिषदेची साईट आहे त्याच्यावरती 500 रुपये दाखवतात, पण ॲक्च्युअलमध्ये घेतात 2370, 2390. तर हा जो आहे हा खूप मोठा आर्थिक शोषण आमच्या महाराष्ट्रामधील नर्सेसचा होत आहे. तर त्या आर्थिक शोषणाच्या विरोधामध्ये आमचं हा आंदोलन आहे. जर आताच मागच्या 5-6 महिना किंवा 1 वर्षा अगोदर भारत सरकारने कर्मयोगी ॲप आयगॉट हे ऑनलाईन प्रणाली काढला, त्या ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून ते प्रशिक्षण देत असतात. तर याच ऑनलाईन पद्धतीच्या तत्त्वावर जर त्यांनी एक पर्यायी व्यवस्था काढली तर जे ऑर्गनाईज करून आमच्या नर्सेसचं आर्थिक शोषण करतात तर तो आर्थिक शोषण पूर्णतः बंद होईल आणि आमच्या नर्सेस लोकांना जे दिवसरात्र ड्युटी करतात तर त्यांच्या वेळेला म्हणजे जे काही खाली वेळ असेल त्या वेळेला 24/7 या काळामध्ये केव्हाही ते CNE आणि CPD करू शकतात. तर यासाठी आमचं आंदोलन आहे की शासनाने याच्यामध्ये दखल घेऊन आम्हाला पर्यायी व्यवस्था दिली पाहिजे. मॅडम नाव सांगा आपलं आणि कारण काय आहे धरणे आंदोलनचं सांगा. सर्वांना जय मूलनिवासी, जय भीम. माझं नाव मंजुषा गेडम, राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ मुख्य शाखा महाराष्ट्र राज्याची मी राज्य सचिव आहे. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ आरोग्य शाखा कर्मचारी शाखा जी आहे त्याच्या बॅनरखाली आपण इथे संविधान चौक धरणे आंदोलन करत आहोत. कारण परिचारिकांना त्यांची नोकरी कंटिन्यू करण्यासाठी, त्यांना प्रॅक्टिस करण्यासाठी CNE आणि CPD याची जाचक अट लावलेली आहे रजिस्ट्रेशन रिन्युअलसाठी. तर त्यासाठी 150 पॉईंट पाहिजे असे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलच्या मार्गदर्शनावर 150 अटची त्यांनी बंधनकारक केलेले आहे. हे 150 अट रद्द करण्यात यावे, कारण एका वर्षामध्ये 150 अट होऊ शकत नाही आणि त्यामुळे याच्यामध्ये भ्रष्टाचार होऊ शकतो. तर या विषयाला घेऊन आम्ही 3 चरणामध्ये हे आंदोलन घोषित केलेले आहे. हे आजचं पहिलं चरणाचं आंदोलन आहे. दुसरं चरणाचं आंदोलन आझाद मैदान परिचारिका दिवसानिमित्त करणार आहोत आणि तिसरं चरणाचं आंदोलन हे मंत्रालयावर राहणार आहे. तर आजच्या आंदोलनाला आमच्या परिचारिका सगळ्या भगिनी आल्या आणि ते साथ सहयोग दिलं, त्यांना सर्वांचं धन्यवाद. आणि आता आम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन द्यायला जाणार आहोत. कर्मचारी संघटनेच्या राष्ट्रीय मूलनिवासी कर्मचारी संघटनेच्या राष्ट्रीय मूलनिवासी कर्मचारी संघटनेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या
वैद्यकीय सरळ सेवा भरती उमेदवारांना नियुक्ती द्या. वर्ग ड वैद्यकीय सरळ सेवा भरती उमेदवारांना नियुक्ती द्या. अधिष्ठाता गजभिये मुर्दाबाद. अधिष्ठाता गजभिये मुर्दाबाद. अधिष्ठाता गजभियेला बरखास्त करा. अधिष्ठाता गजभियेला बरखास्त करा. नागपूर कलेक्टर मुर्दाबाद. नागपुर जिलाधिकारी मुर्दाबाद. वर्ग ड उम्मीदवारों को नियुक्ति न देने वाला प्रशासन मुर्दाबाद. राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघाचा विजय सो.